कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप दुखावलं किंवा एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला आणि काही दिवसांनी तुमच्या आयुष्यात एकामागून एक अडचणी येऊ लागल्या. तेव्हा मनात एक प्रश्न नक्की येतो, कुठेतरी त्या व्यक्तीचा तळतळाट तर लागला नाही ना? नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तळतळाट म्हणजे नेमकं काय? तो कसा लागतो असं मानलं जातं आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं? तळतळाट म्हणजे काय? लोकमान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीला आपल्या वागण्यामुळे खूप दुःख, अपमान किंवा अन्याय सहन करावा लागला आणि त्या व्यक्तीच्या मनापासून दुःखाची भावना व्यक्त झाली तर त्याला तळतळाट असे म्हटलं जातं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अडचण ही कोणाच्या तळतळाटामुळेच येते. पण भारतीय संस्कृतीत आणि लोकपरंपरेत अशी एक श्रद्धा आहे की दुसऱ्याचं मन दुखवून मिळवलेलं सुख कायम टिकत नाही. तळतळाट कधी लागतो असं मानलं जातं. आपल्याकडे म्हणतातच ना, 5 लाखांचा खळखळाट असावा, पण 5 रुपयांचा देखील तळतळाट नसावा. कोणाचीही हाय लावून घेऊ नये. त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना पटणार नाही हा तळतळाट विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणाने त्रास दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केलेला असू शकतो, कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असतो, कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेलं असतं. शारीरिक दुखापत केलेली असेल, विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा, ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते, त्याला तळतळाट असं म्हणतात. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही. सतत अपयश येते, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारांची काहीही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत, किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहीत असतं. आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो या जन्मातच करावी. तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावा लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100चे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, असं का व्हावे? संबंध जीवनात मी असे कोणतेही महापाप केलं नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले. तर पक्ष्यांची 100वर लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळेस तिथे केलेल्या त्याच्या कर्माची फळं कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच, हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. आणि काळ मागे पुढे होऊ शकतो, हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच. आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणिक सुखासाठी आपण कुणी होतं नीतिभ्रष्ट. तळतळाट टाळायचा असेल तर काय करावे? सर्वात मोठा उपाय कोणताही मंत्र किंवा जादूचा उपाय नसून आपल्या चुकीच्या वागणुकीत सुधारणा करणे हा आहे. जर आपल्या हातून कोणाचं मन दुखावलं असेल तर त्या व्यक्तीची मनापासून माफी मागा. ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याला शक्य असेल तर त्याचा हक्क परत द्या.
गरजू व्यक्तीला मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचंही मन जाणून बुजून दुखवू नका. कारण आयुष्यात पैसा, प्रसिद्धी आणि संपत्ती पुन्हा मिळवता येते, पण एखाद्याच्या मनाला झालेली खोल जखम भरून काढणं नेहमीच सोपं नसतं. म्हणून मित्रांनो, तळतळाट लागेल या भीतीने चांगलं वागू नका, तर आपल्यामुळे कोणाचं मन दुखू नये या भावनेने चांगलं वागा. कारण दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेलं यश कितीही मोठं असलं तरी मनाला समाधान मिळत नाही, आणि एखाद्याला मदत करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणून मिळालेलं समाधान हेच खरं सुख आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.